नमस्कार दर्शक हो, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जैन मुनींनी महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात एका वक्तव्यानं एक प्रचंड मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील पन्हाळगडावर आहोत आणि महाराणी ताराराणी जिथून राज्यकारभार सांभाळत होत्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या ज्या वास्तव्याच्या ठिकाणी मी आता कोल्हापुरातील या पन्हाळगडावरच्या या राजवाड्यामध्ये आहे. एकंदरीतच बघायला गेलं तर ज्यांनी मराठा साम्राज्य सांभाळ मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या आणि त्यांना आयुष्यात अनेक वेळा एकंदरीत जर बघायला गेलं तर बंडन लढ्यांचा सामना जर करावा लागला. जवळपास त्यांच्या पतींच्या निधनानंतर 61 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या बऱ्याच घडामोडी आणि बऱ्याच ऐतिहासिक असे निर्णय जे घेतलेले आहेत ते या राजवाड्यातून घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. जर बघायला गेलं तर कोल्हापुरातून हा जो राजवाडा आहे तर जर बघायला गेलं तर जवळपास स्वतः या महाराणी ताराराणी स्वतः दरबारात बसत असत आणि त्या काळी एकंदरीतच स्त्रियांना पडद्याआड राहण्याची प्रथा होती. तीच प्रथा मोडून काढत ताराराणींनी ती मोडून काढत जवळपास प्रजेचं जे गाऱ्हाणं ऐकत आणि त्याच्यावरून तातडीनं जो न्यायनिवाडा आहे ते करत असत असा काहीसा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो आणि असं काही त्यांचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच बघायला गेलं तर कोल्हापुरातून या राजवाड्यातून जवळपास मराठा सरदारांना अनेक लिहिलेली जी आज्ञापत्र आहेत ती आजही उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. बघायला गेलं तर युद्ध काळामध्ये सैन्याला अन्नाचा आणि दारुगोळ्याचा जो पुरवठा कमी पडू नये यासाठी इथूनच जी रसद आहे ती रसद पाठवलेल्या आपला काही याच्यामध्ये उल्लेख असलेला पाहायला मिळतोय. जर बघायला गेलं तर कोल्हापूरच्या या राजवाड्यामध्ये अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन आणि दानधर्माचे जे निर्णय आहेत महत्वाचे ते बऱ्यापैकी याच राजवाड्यातून घेतले गेले अशा पद्धतीचं हे जो उल्लेख आहे तो आपल्याला बघायला मिळतो. जवळपास याच्यामध्ये शिवपुत्र जे संभाजी महाराज आहेत त्यांच्या औरंगजेबाने केलेल्या ज्या हत्येनंतर स्वराज्याच्या राजधानीचा जो गड आहे तो रायगड मोगलांच्या हाती ताब्यात गेला आणि त्यानंतर राजाराम महाराजांनी दक्षिणेकडील जिंजीच्या किल्ल्यामधून औरंगजेबाशी कडवी झुंज मांडली. मात्र इकडे जो महाराष्ट्रातील स्वराज्याचा जो कारभार आहे तो पन्हाळगडावर चालू होता आणि त्याचाच जो एक भाग म्हणून त्याचाच एक धागा म्हणून मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी साहेबांनी जवळपास 1708 साली हा पन्हाळगडाला स्वराज्याच्या जो राजधानीचा आहे तो दर्जा दिला आणि या राजधानीसाठी आवश्यक असणारी बांधकामे एकूण करून घेतली. त्यापैकीच हा जो राजवाडा आहे हा आपण राजवाडा बघू शकतो. हा महाराष्ट्रातील अनेक मोजक्याच मराठी शैलीतील राजवाड्यांपैकी हा जो राजवाडा आहे तो आता आपण पाहू शकतोय. बघायला गेलं तर हा एक राजवाडा मराठा वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना आहे. याच्यामध्ये आता सध्या पाहायला गेलं तर हा पन्हाळ्याच्या एका विद्या मंदिरासाठी म्हणजे शाळेसाठी हा जो आहे हा राजवाडा देण्यात आलेला आहे आणि त्याच्या शेजारी पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद आहे. मात्र याच्यामध्ये जे काही शाळा आहे ती जी चालू आहे आपल्याला पाहायला मिळते. मराठ्यांच्या काळातील ही एक उत्तम नमुना आपल्या असल्याचं पाहायला मिळतंय. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.